राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणार आहे। देशात यंदा पावसामुळे गुणवत्ता कापसाची आवक कमी दिसत आहे, तर दुसरीकडे सीसीआयद्वारे खरेदी वाढत आहे। त्यामुळे गुणवत्तापूर्ण कापसाचा भाव अनेक बाजार समित्यांमध्ये मागील आठवड्यात वाढला आहे। राज्यात काही बाजारांमध्ये 7,700 ते 7,900 दरम्यान हा कापूस विकला जात आहे। सरासरी बाजारभाव सध्या हमी भावापेक्षा 1,000 ने कमी आहे। त्यामुळे शेतकरी सीसीआयच्या खरेदीला पसंती देत आहेत। महाडीबीटी पोर्टल ठप्प, अनेक योजनांचे अनुदान रखडले, शेतकरी अडचणीत। आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात 4,80,680 शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम जमा झाली आहे। ही रक्कम 584 कोटी रुपये असून जवळपास 80% शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांनी केली ॲग्रिस्टॅक नोंदणी, शेतकऱ्यापर्यंत डिजिटल माध्यमातून विविध योजना पोहोचवणार। देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा केंद्र सरकारचा निर्णय, रासायनिक खतांच्या किमतीत दुप्पट वाढ, लिंकिंगचा बोजा शेतकऱ्यांच्या माथी। संतोष देशमुख केसमध्ये सरकारच चालढकल करते, मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप। 16 लाख शेतकऱ्यांना मिळाले अनुदान, जून ते सप्टेंबरमधील अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले प्रति हेक्टरी अनुदान जलद गतीने जमा केले जात आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, 2.5 लाखावर उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणी नाहीतच ई-केवायसीतून समजणार कुटुंबियाचे वार्षिक उत्पन्न। 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीची मुदत। थंडी ओसरली, पारा 17.2 अंशावर, दिवसा उकाडा, रात्री थंडीचा अनुभव। रविकांत तुपकर यांनी बोलावली शेतकऱ्याची तातडीची बैठक, शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। साखर उद्योगाच्या रोडमॅपचा केंद्र सरकारकडून अभ्यास सुरू, किमान 10 वर्षाच्या धोरणांसाठी आग्रह। नगरमध्ये गावरान कांद्याला मिळाला 1,800 रुपये भाव। रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा झाली वाढ। अखेर संत्रा विमाधारकांना विमा परताव्यास कंपनीकडून मंजुरी, विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। कापूस कांद्यासाठी खरेदी केंद्र सुरू करा, अन्यथा साक्री येथे रास्ता रोको करण्याचा इशारा। जामनेर तालुक्यात केळीचे भाव कोसळले, शेतकरी हवालदिल। रासायनिक खताचे भाव वाढले, मात्र शेतमालाला मिळेना योग्य मोबदला। त्र्यंबकेश्वर तालुक्यात यंदा भात उत्पादनात झाली मोठी घट, 1,526 शेतकऱ्यांच्या 331 हेक्टर शेतीचे नुकसान, अतिवृष्टीचा फटका। जिल्ह्यात दुसरा टप्पा गतिमान, पोखरासाठी 19 नवी समूह सहाय्यकाची झाली निवड। येवला तालुक्यामध्ये पीएम किसानचे खातेदार 63,000वर, पण लाभार्थी मात्र 33,000। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांचा छापा, भाजप आमदार मुटकुळे यांच्या दबावाखाली कारवाई, हेमंत पाटील यांचा आरोप। कोयता बंद आंदोलन, ऊस दराच्या वाढीसाठी ट्रॅक्टरची हवा सोडली, कारखाने बंद पाडणार। शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमाफी। ऊस दर वाढीचे आंदोलन शेतकऱ्यांनी घेतले हातात, माजलगाव वडवणी आक्रमक भूमिका, कारखाने पडले बंद। पट्टा पद्धतीने हरभरा लागवडीकडे भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल, यंदा रब्बीत 65,000 हेक्टरवर होणार पेरणी। केवळ आधार कार्डवर दिलेले जन्मदाखले होणार रद्द। 3.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। ॲपवर पिकाचे फोटो अपलोड करा, AI सांगेल रोग कोणता। मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन। हिंगोलीत प्रचार सभा। 53,000 शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसानचे 107 कोटी रुपये जमा। शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत पीक विमा काढता येणार, कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले जात आहे।